महिला प्रबोधन मंडळ नागपूरद्वारे आयोजित संस्कार कवच या मालिकेअंतर्गत मी सौ उर्मिला राजदेरकर मुलांनो आज तुम्हाला स्वातंत्र्यसेनानी आदिवासी नेता बिरसा मुंडा यांची माहिती सांगणार आहे. अनादी काळापासून भारतीय संस्कृती वसुदैव कुटुंबकम या मार्गदर्शनात्मक भावनेखाली भरभराटीला आली आहे. याचा अर्थ असाच की संपूर्ण जग एक कुटुंब आहे. या भूमीचे वैभव फक्त विस्तीर्ण साम्राज्यापुरते मर्यादित नाही, तर विशाल आणि बहुआयामी समुदायांमध्येही वसलेले आहे. निसर्ग आणि श्रद्धेशी परोपकारी सुसंवाद साधला आहे आणि त्यापैकीच आदिवासी समाज हा एक घटक म्हणून ओळखला जातो. भारतीय पैलूंच्या सर्वात प्राचीन आणि हृदयस्पर्शी असा हा आदिवासी समाज मानला जातो. भारतात असलेल्या आदिवासी समाजामध्ये बिरसा मुंडा यांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. भारतातील आदिवासी समाजाची अस्मिता, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाचे तेजस्वी प्रतीक म्हणून ते ओळखले जातात. 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड येथील उलीहाटू गावात बिरसा मुंडा यांचा एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगमा मुंडा असे होते. बिरसा मुंडा यांची दृष्टी आणि बुद्धिमत्ता असाधारण होती. लहानपणापासूनच त्यांनी नेतृत्व, शिक्षण आणि चिंतन यांची अनोखी सांगड घालून दिली होती. जर्मन मिशनरीमध्ये शाळेमध्ये ते जाऊ लागले. ब्रिटिश शासक आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धोरणांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले आणि केवळ या भूमीवरच नाही तर लोकांच्या मनावर देखील गुलामगिरीचे जोखड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वडिलांना इंग्रजांनी धर्मांतर करण्यास भाग पाडले याची त्यांना अतिशय चीड होती. त्यांनी स्थानिक लोकांमध्ये जागृतीचे प्राथमिक बीज पेरले. त्यांना धरती आबा असंही संबोधिले जात असे. हे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांनी मातृभूमी आणि जन्म, पाणी व जंगल यांचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. भूसंपादनाच्या बहाण्याने ब्रिटिशांनी आदिवासी समुदायांच्या वडिलोपार्जित जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांच्याच मातृभूमीत परक केलं. या महत्त्वाच्या टप्प्यावर बिरसा मुंडा यांनी अशी घोषणा केली की ही पृथ्वी आमची माता आहे, ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. 1899 महान त्यांनी जनक्रांती घडवून आणली. मोठी चळवळ सुरू केली, ज्या चळवळीचं नाव होतं गुलगुलन, म्हणजेच एक मोठी चळवळ. अगदी लहान वयातच त्यांनी ही चळवळ सुरू केली. वयाच्या 25व्या वर्षीच यांनी समाजासाठी हे काम केलं. आयुष्यात धैर्य, दूरदृष्टी आणि नेतृत्वाने इतिहासावर अमिट छाप त्यांनी सोडली आणि पुढच्या पिढ्यांना ते प्रेरणा देत राहिले. बिरसा मुंडा यांचा संघर्ष धर्म, संस्कृती, सामाजिक सुधारणांच्या जाणीवेत खोलवर रुतलेला होता. त्यांनी आदिवासी समाजाला अंधश्रद्धा, ढोंगीपणा, व्यसन आणि सामाजिक विभाजन नाकारण्याचे आवाहन केले. त्यांच्यासाठी निसर्ग हाच पवित्र होता. पृथ्वी, पाणी, जंगल आणि पर्वत ह्या त्यांच्या श्रद्धेच्या पवित्र वस्तू होत्या. आपल्या भूमीपासून दूर जाणारा समाज नाहीसा होतो आहे, हा त्यांचा संदेश पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या युगात आजही शक्तिशाली दिसून येतो. मुलांनो, आपल्याला माहीत आहे, पर्यावरणाचं रक्षण आपल्यापेक्षाही आदिवासी लोक खूप योग्य तऱ्हेने काटेकोरपणे पाळत असतात. इंग्रजांनी बिरसा मुंडांना अटक केली तेव्हा त्यांच्यावर जास्तीत जास्त बिरसा मुंडांचा राग होता. त्यांनी चर्च, मिशनरी, जमीनदार यांच्यावर हल्ला करून त्यांना हरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर धरती आबा भगवान बिरसा मुंडा हे अभिमानी आणि अदम्य भारतीय अस्मितेचे शाश्वत प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले. अशा या बिरसा मुंडांना ब्रिटिशांनी अटक केल्यावर वयाच्या अगदी 30 वर्षामध्येच त्यांचा मृत्यू 9 जून 1900 रोजी तुरुंगामध्येच हैजा या आजारपणामुळे झाला. अशा या बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीनिमित्त
आपण त्यांना अभिवादन करूया आणि भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. धन्यवाद.